जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बरं आनंद भाऊजी जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग गॅरीचा काय प्लॅन आहे. मला माहितीये तू खोटं बोलतोस आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. ते आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिशियल प्लॅन बद्दल सांगितलं पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना मी. कसं कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? गुरुनाथ, इथे काय करतोयस? तू का नाही मला सांगितलंस रे 35 करोड बद्दल? तसं नाहीये, मी तुला सांगणारच होतो ना. कधी? मला शॉपिंग करायला किती उशीर झाला असता माहितीये? शॉपिंग? माय मॉम इज नॉट फिलिंग वेल, सो आम्हाला तर तिथे जावं लागणार आहे. त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं. ही फाईल आहे, ते शेतकऱ्यांच्या फंडचं डिटेल्स आहे ह्याच्यामध्ये. हो पण याचं काय? ऍक्च्युली ही फाईल ना ते त्या गावामध्ये पोचवायची आहे जिथे ते शेतकरी आहेत ना. ते तू करशील का प्लीज? हो मी पोचवतो. तुला प्लॅन तर माहिती आहे ना? हो काय प्लॅन आहे? प्लॅन आपला असा आहे की ते शेतकरी फंडाचे काहीतरी पैसे आले आहेत त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये. त्याचे ते 35 ते पैसे त्या राधिकाचे. तिला कळलं ना अशी आपल्या दोघांना. ती राधिका गेली तिकडे गावाला, मग आता ती परत यायच्या आत आपलं सगळं प्लॅनिंग असं व्यवस्थित झालं पाहिजे ना की 35 करोडची बॅग आपल्याकडे. ताई आता चहा घ्या थोडा. दिवसभर इतका पाहुणचार करताय ना तुम्ही, खरंच नको. ताई तुमचं मसाल्याचं मोठं दुकान आहे का? कुमुदवहिनी काय विचारताय? दुकान? अहो ताईंची मोठी फॅक्टरी म्हणजे कंपनी. अरे सौमित्र साहेब, या या या. कशाला आलाय? मला आनंदने फाईल द्यायला सांगितली म्हणून. त्या लोकांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. सगळाच घोळ झाला परत. आता काय बोलू आणि काय करू मी? राधा, सौमित्र, जे काय घडलं त्यामुळे तू चिडणं साहजिक आहे. मला खरं तर कोणाशीच बोलायचं नाही, कोणालाच त्रास नको म्हणून अमेरिकेला निघूनही जाणार होतो. तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही आणि मला तो ठेवायचाही नाही, कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. येऊ का जेवायला? मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. हा बोल बच्चा. गॅरी कुठे आहेस तू? मी कुठे असणार आहे? मी याला ऑफिस मध्येच आहे ना. यू शुअर तू ऑफिस मध्ये? त्याच्यात काय शुअर असण्याचा संबंध आहे? मी ऑफिस मध्ये म्हटल्यानंतर ऑफिस मध्येच असणार ना. का ग? नाही काय नाही, नेव्हर माइंड. हेच काय मध्येच? जाऊ दे, मला माझी 50 कामं बाकी आहेत अजून. गॅरीच्या बोलण्यामध्ये तर अजिबातच कॉन्फिडन्स नव्हता. नक्कीच गॅरी खोटं बोलतोय माझ्याशी. तो नाही ऑफिस मध्ये. मी जाऊन चेक करते ऑफिस मध्ये तो आहे का नाही. ए आता हे शेवटचा कामाला लावलंय. आता खूप झाले ना. ए बा पडले काय? उचल 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 उचल. सौमित्र, ही पोरं तुझ्याकडनं सगळं वसूल करून घेताय ना? अरे वसूल म्हणजे 100 काढून दिले आतापर्यंत. काय माहित नाही ग, पण लहान मुलांशी माझी लगेच मैत्री होते. काहीतरी मागच्या जन्मीचं नातं असेल म्हणून तर तुझ्याशी पण मैत्री झाली पटकन. काय बोललास? अरे म्हणजे काय, आठवत तू पण लहान मुली फक्त. अगं तू पण लहान मुलगीच आहेस, फक्त आता रिबीन आणि काय वेण्या बांधत नाही. ए आणि आता बास यार, यांनी मला कामाला लावलंय. संपलं आता, झाड रिकामं झालं अख्खं. काय रे, बास झाला आता. चला निघा सगळे जण. शाळा वगैरे नाही का तुम्हाला? नाही इथे शाळा नाही. काय? घ्या चा. हा थँक्यू. हा या राधिका ताई. सदाभाऊ, हा? इथे शाळा नाहीये का? मागच्याच वर्षी शाळेची कौलं तुटली, कोणी बसवली पण नाही.
नवीन बाकडे बनवणार होते तेही बनवले नाही. आता गुरुजी जमल तिकडे भरवतोय शाळा. सौमित्र, अरे हे काय आहे? शाळा नाही म्हणजे काय? ते मुलांना शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. अरे आपण यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करायला आलोय, खरं तर या शाळेचंही बघायला हवं. म्हणजे हे गाव आपण हिरवगार व्हावं असं म्हणतोय ना, तसंच हे गाव साक्षर व्हावं असंही म्हणायला हवं. आणि यासाठी मी काहीतरी करायला हवं. राधा, आपण अनाथ मुलांचं संगोपन करायला कसं त्यांना दत्तक घेतो, तसंच एखादं गाव दत्तक घेतलं तर ते असं होऊ शकेल? हा, म्हणजे असं खरंच घेतात ना. बघ ना, जर तू तुझ्या कंपनी थ्रू हे गाव दत्तक घेतलंस तर तुला या गावात तुला हवं ते सगळं करता येईल ना. ऑब्व्हियसली आर्थिक मदत लागेलच. मी सुद्धा करायला तयारच आहे ना आर्थिक मदत. म्हणजे एखादी छोटीशी शाळा सुरू करू शकतेस घरगुती, किंवा मुलांना जर काही सकस अन्न द्यायचं असेल तर त्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. कल्पना चांगली आहे. मी नक्की या गोष्टीचा विचार करेन. पण सौमित्र, हे सोपं आहे का? अर्थातच सोपं नाहीये राधा, पण अशक्य पण नाहीये ना. राधा, माझा एक वकील मित्र आहे, त्याला ही सगळी प्रोसेस माहिती आहे. मी त्याला नीट सगळं विचारून घेतो. आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत गावं दत्तक घेतलेत त्यांचे पण अनुभव ऐकूया ना आपण. आपल्याला त्यातून एखादी आयडिया मिळू शकते. पण खरंच विचार करूया सिरियसली. करूया, नक्की करूया. शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं, मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले. शन्या, कशाला आलीस इथे? हा, कोणाबरोबर आली आहे? अलोन आली, एकटी आली आहे मी. अगं हो, पण का आली आहेस? अरे यार, त्या गॅरीमुळे मी का आली इथे? काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय केड्याच्या घरी. यार, गॅरी तर तिकडे. मला कळतंय का? हे बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखर गावला गेली. आणि जर हे खरं असेल ना, तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. का रे, काय झालं? भैया, तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय? हिचं सिझरिंग झालं होतं त्यावेळेला. तिला 5 दिवस काय उठायचं नव्हतं आणि तिला दूध पाजायला पण खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह. मुलगी रडायला लागली की सांगायला कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. कुठलीही बाईने मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की नाही म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे. कोणी नाही बोललं नाही. अपेक्षा ठेवून तर या घरात इले होते, पण मी कधीच त्याच्यावर प्रेम नाही केलं. सारखं चिडले, रागवलंय त्याच्यावर. पण आता गेल्यावर कळता मला सरिता. हो, गावलं वाटतं मुडदो. अहो, तिकडे बेकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चेंगराचेंगरी झाली, माणसं मेली. आणि तुमचं काय हो? माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. त्यात कलुषाचा डाव असणार. काय सांगताय काय? पण तो ही चेंगरा चेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी? होय. बोला महाराज, क्षमा असावी, परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. काय झालंय अनाजीपंत? आता खरं बोलायचं नव्हतं, पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. ईशा, अगं काय झालं बाळा? दार उघड ना, आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. उद्या गावच्या देवीची पूजा ठाव आहे ना. कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल? आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. तुम्ही आई होणार आहात
अगं गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच हायो. पण उद्यापासनं या घरातली गणितं आम्ही बदलवणार हे नक्की. माझे गुडघे खूप दुखत होते. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन करावे लागतील. पण मी वर्षभर गोळ्या घेतल्यानंतर ते सोडून दिलं आणि माझ्या आहारातनं बदल करून मी आज गुडघेदुखीचं ऑपरेशन टाळलं आणि 1.5 वर्ष झालं गोळ्या औषध सुद्धा घेत नाही.